मिरज शहरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन व दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक। मिरज शहरात आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याकडून पथसंचलन घेण्यात आले, तर दंगल काबू पथकाकडून प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात आले। सदरचे पथसंचलन हे मिरज शहर पोलीस ठाणे ते दर्गा चौक, चप्पल मार्केट, किसान चौक ते लक्ष्मी मार्केट असे पथसंचलन घेण्यात आले, तर मिरजेतील किसान चौक येथे दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले। या प्रात्यक्षिकामध्ये गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात आले। शिवाय अश्रुधुराचे नळकांडे सुद्धा फोडून प्रात्यक्षिक घेण्यात आले। मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट या ठिकाणी ही प्रात्यक्षिके घेण्यात आली। आजच्या या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील अधिकारी, अंमलदार, मिरज शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते। तर या पथकामध्ये आरसीपी दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान आणि एसआरपीच्या 2 तुकड्या यांनी सहभाग घेतला होता। यंदाचा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादचा सण मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी केले आहे। जय हिंद, नमस्कार। माझे नाव किरण हरिभाऊ रासकर, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर यांच्या आदेशाप्रमाणे आणि आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज रूट मार्च तसेच दंगा काबू योजना ही राबवण्यात आलेली आहे। सदरचा रूट मार्च आणि दंगा काबू योजना या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच निर्माण झाल्यास त्याला प्रतिकार किंवा त्याच्या उपाययोजना करण्यासाठी आजच्या अनुषंगाने रूट मार्च आणि दंगा काबू योजना राबवण्यात आलेली आहे। सदर योजनेकरता पोलीस स्टेशनकडील अधिकारी, कर्मचारी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर, तसेच एसआरपीएफचे 2 प्लाटून आणि सांगली पोलीस मुख्यालय येथील आरसीबी पथक यांचा समावेश करण्यात आलेला होता। सदरचा रूट मार्च हा स्टेशन चौक मिरज, त्यापासून मिरासो दर्गा, चप्पल मार्केट, किसान चौक आणि महाराणा प्रताप चौक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये दंगा काबू योजना राबवण्यात आलेली आहे। तरी आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने सर्व मिरज शहरातील भाविक तसेच सांगलीतील सर्व भाविक यांना सांगली जिल्हा पोलीस दल तसेच मिरज शहर पोलीस ठाणे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत। त्यामुळे प्रत्येकाने या गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपलं कृत्य करावं, कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची सर्व गणेश भक्त तसेच ईद-ए-मिलादमध्ये सहभागी होणारे सर्व मुस्लिम बांधव यांनी याबाबत काळजी घेण्यात यावी आहे। धन्यवाद।